चला रे. काय झालं? सावले, तुझी आयडिया कामी आली बघ. दादा ऐका, तू चोरी केली नाहीयेस, तू अजिबात काळजी करू नकोस. तू एक काम कर, ते पैसे आहेत ना ते एका पिशवीत टाक आणि आपल्या घराच्या मागे त्या गौऱ्या आहेत ना तिथे ठेवून दे. पोलीस आले आणि त्याने सगळं घर तपासलं, पण त्यांना काय नाही मिळालं. दादा आता ते पैसे आमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुझी. होय सोमदादा, काय काळजी करू नका. ते समजे पैसे मी सुरक्षित तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठेवतो. पांडुरंग हरी वासुदेव हर. भाऊजी, पण हे तेच 20 लाख आहेत जे चोरीला गेलेत. हे आपण सिद्ध कसं करायचं? आपल्याकडे मोस्टली कॅशने ट्रान्झॅक्शन होतं आणि त्या नोटांवरती एक सिरियल नंबर असतो जो आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवतो. त्यामुळे आपण हे करू शकतो. पण आता हे 20 लाख आणल्यावर आपण करायचं काय? योग्य ठिकाणी पोहोचवायचं. हा बोला, काय झालंय? ऐश्वर्या मॅडम, तुम्ही म्हणाला होता तसं भागवत कुटुंबाच्या घरी आम्ही तपासणी केली, पण तिकडे आम्हाला काहीच सापडलं नाही. काय? नाही नाही, एक मिनिट. काल रात्री भागवत फॅमिली आमच्या घरी होती. तुम्ही आमच्या घराची पण तपासणी केली पाहिजे. तुम्ही इकडे या. ओके ठीक आहे, चला रे. आज ही मुलगी नाही वाचू शकत. आज या मूर्ख मुलीचा शेवट होणार. क्वार्टरली रिपोर्ट्स लगेच येतील ना? फायनान्स टीमनी सगळं फायनलाइज केलंय. लास्ट मिनिट चेक सुरू आहेत फक्त. गुड. काय ग ऐश्वर्या, काय झालं? आणि प्रॉब्लेम? अशा फेऱ्या का मारतेस तू? नाही मॉम, नथिंग मेजर. स्टॉक मार्केटचं टेन्शन आलंय. अलीकडे सगळंच अनप्रेडिक्टेबल झालंय. कुठलंच अनालिसिस काम करत नाहीये. ऐश्वर्या, मार्केट ॲनालिसिस त्याची काय गरज आहे? स्पेशल ॲडवायझर आहेत की आपल्याकडे. तू कशाला कष्ट घेते त्याचे? नील, एक मिनिट. हिचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे. ती सून आहे माझी. मी ओळखते तिला. काय झालं? कसलं टेन्शन आहे नेमकं? नाही, मला कळतंय स्टॉक मार्केट ॲनालिसिस वगैरे हे टेन्शन नाही आहे. वेगळं काहीतरी सतावतंय तुला. बोल. मॉम, आपल्या कंपनीतून जे 20 लाख रुपये गेले होते, जे सखदेवला ठेवायला दिलेले, ते अजून सापडलेले नाहीयेत. त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. पोलीस शोध घेत आहेत, पण ना पैसे सापडलेत ना पुरावा. त्याचंच टेन्शन आलं. काय काय आहे सगळं? राजकुमार, नो आयडिया. काय इन्स्पेक्टर, काय झालं? कंपनीतून गायब झालेल्या 20 लाखाचा शोध घेत होतो आम्ही. संशयित आरोपी सखदेव, त्याच्या घराची आम्ही तपासणी केली, पण काही खास आढळलं नाही. तसे तिथे काही सापडणार नव्हतं. काही काळ सखदेव या घरात राहत होता, त्यामुळे आम्हाला या घराची पण तपासणी करायची आहे. ठीक आहे, सर्च वॉरंट आहे का तुमच्याकडे? कशाला कशाला हवंय सर्च वॉरंट? पैसे आपले होते आणि त्यांना जर का शंका येत असेल तर त्यांना घेऊ दे झडती घराची. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. माझी आहे परवानगी. तुम्हाला कुठल्या रूम पासून सुरुवात करायची सांगा. सखदेवची बहीण म्हणून सावलीची खोली चेक करायची आम्हाला.
चालेल. नाही, अजिबात नाही. मी परवानगी देत नाही तुम्हाला. 1 मिनिट, मी दिली आहे परवानगी. तिची खोली तिथे आहे. आणि इन्स्पेक्टर, ती फॅमिली काल वरच्या खोलीत राहिलेली आणि सखदेव काही दिवस आउट हाऊसमध्ये राहिलेला, ते पण चेक करून घ्या. साहेब तिथं काही सापडलं नाही. काय सापडलं? पैसे सापडले कसे नाही? मॅडम सॉरी, आम्ही निघतो आता. थांबा. शोध घेण्यासाठी आला होता ना तुम्ही? पूर्ण घर तुम्ही शोधलेलं नाही अजून. आमच्या खोल्या शोधा ना जाऊन. आणि सुरुवात ऐश्वर्या वहिनीच्या खोलीपासून करा. माझी रूम नाही, ठीक आहे. सगळ्यांच्या खोल्या चेक झाल्या पाहिजेत. नील, जा आपली रूम दाखव त्यांना. मला असं वाटतं तू प्रकरण लांबवतोयस, त्याची काही गरज नाही. हिच्या खोली काय सापडणार आहे रे? समान न्याय या तत्वाने जर चालायचं असेल तर सगळ्यांसोबत जे होईल ते होईल. ऐश्वर्या, आपल्या रूम मध्ये मिळालेत हे 20 लाख रुपये. व्हॉट? सारंग सरांना तेवढं नक्की सांगा की मी चोरी केली नव्हती. दादा, काही सांगायची गरज पडणार नाही. सगळ्यांसमोर सगळं उघडं पडेल. तुम्ही काळजी करू नका. बर, येतो. रामकृष्ण हरी. सो IBV 432171. तेच नोट आहेत का? त्याच नोट आहेत. बबलू, एक काम करा, आपल्या गोडाऊनचा जो मॅनेजर आहे ना गजा, त्याला घेऊन ये. आलंच. वहिनी, बरं यायचं. बबलू, हा गजा इथे काय करतोय? डॅड, त्याचं उत्तर ऐश्वर्या वहिनी देऊ शकेल. हां वहिनी? सारंग सर, दादाने चोरी नव्हती केली, त्याचा विश्वासघात झाला होता.
काय विश्वासघात. प्रत्येक गुन्हेगारीच म्हणतो. काय बरं ते सारंग, हा कळतंय का? ए दादा, एक मिनिट. तिच्या बोलण्यात तथ्य आहे. मॉम, मी काही दिवस या प्रकरणाच्या मागावर होतो. तेव्हा सखदेव आणि माझी भेट झाली, मग आमचं बोलणं पण झालं. दादा, तुमच्या विरोधात सगळे पुरावे आहेत, पण फक्त सारंगनी सांगितलं म्हणून कोणालाही न सांगता मी तुम्हाला इथे भेटायला आलो. मला सांगा, पैशाची बॅग तुम्हाला मिळाल्यानंतर ती घरी आणेपर्यंत तुम्ही काय काय केलं? हे बघा दादा, म्हणजे बॅग मला दिली, सर कशाला काळजी करताय? अहो कॅबिनमध्ये CCTV कॅमेरा आहे. हा गजा, त्याचाही पाठलाग केला मी काही दिवस, पण काही ठोस पुरावा माहिती नाही मिळाली मला. पण आता सगळं पिक्चर क्रिस्टल क्लिअर आहे. ऐश्वर्या, हा गजा तुझ्या गुड बुक्समधला माणूस आहे ना? हा, काय माहिती? ही वया सारखी चौकडात सापडते. झालं आता तिला तेव्हा मॅडम हिला घराच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. ऐश्वर्या, या सगळ्याची उत्तरं मला हवी आहेत. हा, देणार आन्सर मी. सखदेव सारंगच्या विश्वासातला माणूस आहे, बरोबर? मग मला एक सांगा, ज्या दिवशी पैसे हरवले त्या दिवशी सारंगला कोणीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही केलं ना? मग मी काय असं वाईट केलंय? माझी काय चूक आहे? आणि तू तुझ्यावर विश्वास केला मी, तुला काम दिलं, पण तू गद्दारी केलीस माझ्यासोबत. आता खरं काय ते सांगायचं, नाहीतर कायमची तुझी मुलं बायको रस्त्यावर येते. मॅम प्लीज असं काही करू नका. खरं तर एवढी कॅश बघून माझी मती भ्रष्ट झाली होती, त्यामुळे मी चोरी केली. पण नंतर मला या गोष्टीचा पश्चाताप झाला, पण वेळ हातातून निघून गेली. त्यामुळे मी ती सगळी कॅश सखदेवच्या घरात टाकली. पण मी खरंच सांगतो, ती कॅश इथे कशी आली ना हे मला खरंच काही माहित नाही. ते पैसे मी घरी घेऊन आलो. ओ, तुला जर का पैसे सापडले तर घरी येऊन सांगायचं ना. डिरेक्टली माझ्या खोलीत ठेवले. मला अडकवण्याचा प्लॅन होता सोहम. वहिनी, तुझा आणि पोलिसांचा फोन झाला होता ना? हो, झाला होता ना. कारण ते पैसे मी घेतलेले आणि त्यानंतर ते हरवले, त्याचं गिल्ट आलेलं मला. म्हणून मी पोलिसांना फोन केला, या गोष्टीचा पाठपुरावा केला. कळलं तुला? घाबरण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे सांगाल हे बंद करण्याला रेडी. म्हणजे उद्या जर जीव द्यायची वेळ आली तर जीव देणार ना तू? तरी सुद्धा जर तुम्हा लोकांना मी दोषी वाटत असेल तर मला द्या पोलिसांकडे, नो प्रॉब्लेम. ऐश्वर्या, तू चुकलीयस. मुळात तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलायस. साहेब, याला घेऊन जा. याला अटक करा, म्हणजे याला कळेल मेंदळेंच्या घरात चोरी करायची नसते. घेऊन जा त्याला. मॅम प्लीज ऐका, मी पुन्हा असं नाही करणार. मॅम प्लीज, सॉरी मॅम. आणि सोहम, तुला पैसे मिळाले होते ना, मग ते पैसे घरी का नाही घेऊन आलास तू? हे बरं आहे तुझं. बाहेरच्या माणसाला तुला निर्दोष सिद्ध करायचं होतं, म्हणून आपल्या माणसाला, घरातल्या एका व्यक्तीला तू दोषी ठरवलंस. हे बरोबर आहे का तुझं वागणं? तिलोत्तमा मॅडम, माझ्या दादाने चोरी केली नव्हती हे मान्य आहे ना आता तरी तुम्हाला? हे जे काही समोर आलंय त्यावरून झालंय ना आता सिद्ध की सखदेवने चोरी केली नाही. सारंग, प्लीज
एक काम करशील का माझं? आता सखदेवने चोरी केली नाही हे सिद्ध झालंच आहे, तर आपल्या सगळ्यांकडून त्याची माफी माग आणि आपण त्याला जितके पैसे देणं लागतं तेवढे दे प्लीज. करशील ना? आपण कोणाचं वाईट करण्याचा विचार केला ना तर आपल्यासोबतही वाईटच घडतं. पण अजून वाईट कुठे घडलंय? खूप वाईट घडायचं बाकी आहे. माझा विठुराय आहे माझ्यासोबत. तो माझं कधीच वाईट होऊ देणार नाही. आणि आत्ताच बघा ना, तुम्ही मला या घरातून काढण्याचा इतका प्रयत्न करताय, पण विजय शेवटी सत्याचाच होतोय. काय मौनव्रत आहे? मग तू बोलत का नाहीयेस? की तुला असं वाटतंय की बोलल्यानंतर मी चिडेन तुझ्यावर, रागवेन? हे बघ सावली, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तुला काहीतरी बोलायचंय. बोलू शकतेस तू, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही दादाला फोन केला होता का? फोन करणार आहे मी सावली, पण मला अजूनही कळत नाही की फोन केल्यानंतर बोलू काय. कारण या सगळ्यात दादाची काही चूक नव्हती, तरी दादाला नोकरी सोडावी लागली. मीच दादाला नोकरीवरून काढलं. तेव्हा परिस्थिती तशी होती. तेव्हा तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं, पण आत्ता तुम्हाला जे योग्य वाटतंय ना ते तुम्ही करायला हवं. सारंग सर, दादाला तुम्ही एकदा फोन करून सांगितलं ना की या सगळ्या प्रकरणात त्याची काहीच चूक नव्हती, तर त्याला खरंच खूप बरं वाटेल. त्याच्या मनावरचं ओझं कमी होईल. ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली आहे. खरं सांगू, त्यावेळेला पण मला दादावर संशय नव्हता. आता तर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्याच आहेत. पण त्या त्या परिस्थितीनुसार ना निर्णय घ्यावे लागतात सावली. आत्ता पण मी निर्णय घेतलाय की दादाला परत नोकरीवर बोलवावं. काय झालं? आनंद नाही झाला? तुम्हाला माहिती आहे ना, दादा किती साधा आहे, भोळा आहे. त्यामुळे तो ह्या पैशांच्या प्रकरणात अडकला. आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून त्याचा विश्वासघात व्हायला नको, म्हणून मला असं वाटतंय की हा निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही एकदा दादाशी बोलून घ्या. सावली, तुमच्या डोळ्यात बघून सांगू शकते मी की तुम्हाला काय म्हणायचं.